फ्लॅशबॅक. बायकोला घ्यायला चाललाय ना. बायकोला पोरीला घ्यायला चाललोय. ठीक आहे, पोरीला. पहिली प्रायोरिटी चेंजेस. तर मित्रांनो, आम्ही फायनली डोंबिवलीमध्ये पोहोचलोय. आत्ताकडून इथे मी 12-12:15 वाजता आलो. जेवण वगैरे झालं आहे. आता सगळं म्हणजे सामानसुद्धा गाडीमध्ये लोड करून झालं आहे. मला दाखवतो, गाडी खचाखच भरली आहे. आणि आता जरा मी माझ्या मुलीसाठी जी सीटवर नाही का थोडंसं गोधडे आणि कुशन वगैरे नाही का व्यवस्थित तिला झोपता येईल जर गरज पडली तर ते नीट करायला चाललो आहे जरा. आता येत आहेत 5 मिनटात उतरतो आहेत खाली सगळे आणि आम्ही निघू. हो, सामान पूर्ण खचाखच भरला आहे. अजून पुढच्या सीटवर पण बरंच काय काय ठेवलेलं आहे. जर आता मी बेड सेट करतो बेबीचा आणि थोड्या वेळात भेटतो. A few moments later. मित्रांनो, आम्ही निघालोय आता म्हणजे घराकडे जायला. जरा तिथे इमोशनल सीन झाला होता सगळा, त्याच्यामुळे काही शूट नाही केलं मी. गाडीत बसलो गप्पपणे सगळे आणि निघालो. तळोजा MIDC मार्गे आम्ही एक्सप्रेस हायवेला लागू. येताना शिळफाटा मार्गे गेलो होतो. माझी मुलगी पण मागं आहे स्नेहलजवळ, झोपली आहे ती. आता ॲक्च्युली वाजलेत 2:37 म्हणजे 2:30 वाजलेत. मला वाटतं एक 6 वाजेपर्यंत तरी पोहोचवा, म्हणजे अंधार व्हायच्या आधी मी घरी पोहोचलेलो असेल. हळूहळू जाणार आहे, काही घाई नाही कोणत्या प्रकारची. आणि माझा कॅमेरामॅन माझ्यासोबत आहेच. काही का वाटेत दिसलं तर आम्ही शूट करूच. तोपर्यंत मी जरा गाडीवर कॉन्सन्ट्रेट करतो. पण पुढचा मोर्चा सांभाळेल. मला फक्त खायला द्या बस. हरे कृष्णा. त्या पिल्लूसाठी लावलं होतं की ती झोपेल. तिथं काही झोपली नाही, पण माझी एक झोप झाली बाबा. काय उपयोग आहे, बाळासाठी लावला. बाळाची आत्या झोप मोठी हो. संत्याचा सासर परत लागा आपल्याला. कसला मोठा ट्रक आहे, कसला जोरात चाललाय हा. गेला मागे भेटले. पिल्लूचे पाय पाळण्यात दिसतात, बाळाचे पाय गाडीत पण दिसतात आमच्या इकडे. लय चालतोय का रे प्रकार. ठीक आहे. आयुष्यात आणि गाडीत स्टॅबिलिटीच नाहीये. मध्ये आमचा एक ब्रेक झाला 15 मिनिटाचा. झाला हळूहळू बघू. गाणे ऐकत चाललो. ऊन एवढं तापतंय की असं वाटतं मला झोपून राहावं. घरी पोहोचेपर्यंत उकळलेल्या अंड्यांसारखे दिसतात. AC चालू तरी पण घाम येतो मित्रांनो. हे बघा, आता रस्ता असा मोकळा आहे बऱ्यापैकी. ट्रॅफिक एवढी नाहीये. असं मिडल लेनला चालवतोय मी गाडी. 70-80 स्पीडने चाललोय. खोटं बोलतोय हा 100च्या स्पीड. अरे 80 आहे ना काळे. कशाला खोटं बोलतोय? 80 स्पीडला आहे. तू चष्मा काढ तुझा. तुला आहे ना काही आकडे दिसत आहेत. मला इकडे 100 वर दिसतोय काटा. अरे पण तो 80-85 वर आहे ना. कसलं लांब पडतोय ना. मिडल लेन सगळी खाली आहे. दिसतंय का? नाही ना, भूमकन नाही घेऊ शकत ना. भूमकन कसे घेऊ? बाळ आहे ना गाडीत. हळूहळू जावं लागेल ना आम्हाला. जोरात नाही चालता येणार. मर्सिडीज वाले तुला जायचंय पुढं तर तू तिकडनं जा. मी तुला साईड देणार नाहीये कारण मी मिडल लेनला आहे. ए दादा, आता काही तू उडून जातो का? बेबी ऑन बोर्डचा हे नाही दिसत आहे का तुला बोर्ड? सॉरी फॉर माय लँग्वेज. बेबी ऑन बोर्डचं स्टिकर पण लावलंय मी मागे ग्लासवर. तरी लोक मागून अप्पा डिप्पर मागतात. मित्रांनो, असा बोगदा आल्यावर कोण ओरडतं? आम्ही लहानपणापासून ओरडतो. आणि सगळेच ओरडतो. मला वाटतं आपण सगळेच ओरडतो. असं नाहीये की म्हणजे कोणी ओरडत नसेल. लहानपणापासूनची सवय आहे ती. छोटासाच बोगदा होता, जास्त मोठा नव्हता. तो जो मोठा बोगदा होता तिथं आम्ही केलं ट्राय. पण आमचं बॅकग्राऊंडला सॉन्ग चालू होतं गाडीत. कॉपीराईट येऊ शकतो ना. सो मी ते ब्लॉगमध्ये टाकू नाही शकत. 1 hour later. परत एक छोटासा ब्रेक घेतलाय. खालापूरच्या टोलनाक्यानंतर फूड मॉल आहे, तिथं थांबलोय आम्ही. इतकं फुल आहे की पार्किंगला जागा नाही आहे कुठेच. इथे नाही का HP चा मोठा डिझेल पंप आहे, दिसतोय का तुम्हाला? त्या डिझेल पंपवर थांबलोय. आता बघू हिच्यासाठी काहीतरी अरेंजमेंट करायला लागेल. ती झोपत नाहीये. इकडं तिकडं बघू द्या म्हणते. आणि थोडीशी कुणकुण पण चालू आहे. पण ठीक आहे, काहीतरी मॅनेज करायला लागेल. आम्ही जेवून निघालो होतो त्याच्यामुळे पोट तर फुल आहे.
काय खाणार आहे का पाणी तू? काय काय माहिती प्यायचं आहे? हा, पिऊ शकतो आपण. काय प्यायचं? काय प्यायचं? गप्पा मारते ती. गप्पा मारते. फादर इज ऑन ड्युटी. A few moments later. खूप बेकार ऊन आहे मित्रांनो. वाट लागली आहे, घामाघूम झालो आहे. तिला दूध पाजलं आहे आत्ताच, पण ती झोपत नाही. तिला मे बी गरम होत असेल. तिचे कपडे जरा चेंज केले आत्ता आणि जरा म्हणजे गाडीमध्ये असा झोका बांधला आम्ही जरा टेम्पररी, कारण तिला झोळीमध्ये झोपायची सवय आहे आणि दूध पिल्याच्यानंतर तिला झोळी शोधती येते ॲक्च्युली, आणि झोळी तेव्हा मिळत नाही, त्याच्यामुळे तिची होती चिडचिड. त्याच्यामुळे आम्ही जरा आता झोळी बनवली गाडी टेम्पररी. तर बघू त्यात झोपते का. एकदा गाडी रनिंगला लागल्यावर ती झोपून जाईल मला माहिती आहे, पण सध्या ती शांत झाली पाहिजे रडणं तिचं, म्हणून आम्ही थांबलो आहे. आता ॲक्च्युली वाजले बघा 4:30, 3:45 वाजेपासून आम्ही इथंच उभे आहे. आणि ऊन इतकं आहे ना की म्हणजे गाडीतला AC कंटिन्यू मला चालू ठेवावा लागतो आहे, कारण बाहेर खूप जास्तच टेम्परेचर आहे. थोडा वेळ थांबतो, बघतो आता काय अपडेट आहे आणि मग निघतो पुढे. अजून जायचं आहे 90 किलोमीटर जायचं आहे, पण अंधार व्हायच्या आत घरी पोहोचायचं हेच टार्गेट आहे. पळवापळवी तर नाही करणार आहे, पण जाईल मी आरामात जाईल. हा आमचा दुसरा स्टॉप आहे, तर मे बी ती झोपेल असं वाटतंय, बघतो जरा. 1 hour later. फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे आपल्या पुण्यात, आणि पुण्यात आल्यावर जे असं भारी वाटतं ना ते त्याची तुलना कशासोबतच नाही. काय तो घाट उतरल्यावर असा तो केमिकलचा सगळा वास घुसत होता, आणि इकडं आल्यावर असं वाटतं ऑक्सिजन मिळतोय मला, असलं मस्त वाटतंय. मध्ये काही व्लॉग केला नाही कारण खूप जास्त ट्रॅफिक होती ॲक्च्युली घाटात, आणि आमचं बेबी पण झोपलं होतं व्यवस्थित पद्धतीने. आता कुठं आहे? निगडीमध्ये आता ॲक्च्युली निगडीमध्ये थोड्या वेळात पोहोचू घरी. काय का पण तुझं काय मत आहे? काहीच नाही, मी फक्त खुश आहे पुण्यामध्ये पोहोचून. पुण्यासारखं वेगळं काहीच नाही. कसला बेकार वास होता आणि तो आपण घाट उतरत होतो तेव्हा. काचा उघडल्या असतं तर मग तर विषयच नाही, ऑक्सिजन गाडीतला गायबच झाला असता असं फील होत होतं. इतका घाण वास होता. त्या लोकांना त्या वातावरणाची सवय, आपल्याला त्या वातावरणाची सवय नाही आहे, तिकडच्या लोकांना स्पेशली. A few moments later. हो आहे. चला इथं पणूला ड्रॉप करतो स्पाईन रोडला. ती येणार होती घरी, पण मी इतका थकलो की मी तिला परत सोडायला इकडे येऊ नाही शकणार. त्याच्यामुळे तिला म्हटलं जाऊ दे तू उतर इथेच, हे का नाही सरक ना. हां नाही, खाली पडण्यासारखं काय नाही आहे डिक्कीत. कोणती रेड कलरची पिशवी आहे. चलो आता जाऊ आम्ही डायरेक्ट घरी. बाय दीदी. पणूला तिथं सोडून मी निघणार होतो, पण म्हटलं थोड्या वेळ वर जाऊन येतो. माझे काकू पण वाटच बघत होते आमची यायची, सो मग जरा गेलो 5 मिनटं वरती. पण माझी मुलगी जरा रडायला लागली जास्त, तर सगळ्यांचं असं होतं की अंधार पडायच्यात लवकर घरी जा. तर आता घरी चाललो आहे, अंधार पडणारच आहे पुढच्या 15 मिनटात, त्याच्या आधी मला घरी पोहोचायचं आहे. सो आम्ही निघालो आहे, ती झाली आहे जरा शांत. तर काल रात्री आलो मित्रांनो आम्ही घरी, आणि म्हणजे 5 मिनटं राहिले होते अंधार पडायला, त्याच्या आधी मी घरात पोहोचलो होतो बाळाला घेऊन. सो त्याच्यानंतर व्लॉग नाही केला कारण थकलो पण होतो आणि बाळ जरा किरकिर पण करत होतं, तर ते जाऊ द्या. त्याच्यामुळे मग आता आज व्लॉग करतोय मी. आता चाललोय मी चाकणला, कारण थोडा गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण जसं मी म्हटलो ना की मी काल सकाळी निघत होतो कल्याणला जायला, तर गाडी स्टार्ट होत नव्हती बरोबर. तर थोडं ते दाखवायला चाललो आहे चाकणला. आमचं शॉप आहे कार ॲक्सेसरीजचं, तर तिकडेच चालू आहे. आणि फोग लॅम्प पण बंद आहेत गाडीचे, कारण जेव्हा डेंटिंग आणि पेंटिंग केली गाडीची तेव्हा फोग लॅम्प कनेक्टच नाही केले भावाने. तर आता ते पण बघायचं आहे मला की नक्की कनेक्ट केलेत, तर मग ते मे बी नाही का लूज कनेक्शन असेल तसं काहीतरी असेल. तर आता मी तिकडेच चाललोय चाकणला, तर थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. चाकणचं आमचं कार ॲक्सेसरीजचं दुकान सुद्धा तुम्हाला दाखवतो. A few moments later. तर मित्रांनो पोचलोय आता मी, तर पोचलोय मी आमच्या दुकानावर. हे आहे वंडर कार डेकोर, हे आमचं ॲक्सेसरीजचं शॉप आहे. तर मित्रांनो हे असं दुकान आहे. हे आमचे जगताप साहेब आहेत जे नंबर प्लेट आणि रेडियमचं काम करतात. इथे अजून काही ॲक्सेसरीजचे पार्ट वगैरे ठेवलेले आहेत, सामान आहे सगळं आमचं. हे मस्त गणपतीच्या मूर्ती, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज सगळे तुम्हाला मिळतील. माझे काका सध्या गाडीत काम करत आहेत एका, ती गाडी बाहेर उभी आपली इथे. तर चालू आहे यांचं नंबर प्लेटचं काम. त्याच्यानंतर बरंच आहेत, बरंच सामान मिळतं आमच्या दुकानात.
काय हो अजून काय काय मिळतं आपल्या दुकानात सांगा बरं जरासं ॲडव्हर्टाईज करू आपण आपल्या दुकानात. मध्ये ॲक्सेसरीज आहेत, नंबर प्लेट आहे, अजून सन कंट्रोल फिल्म आहे गाडीची, ओके जी RT ऑथराईज असते ती. ऑथराईज आहे, ओके. त्यानंतर कर्टन्स आहेत, म्युझिक सिस्टम आहे, हां बरोबर म्युझिक सिस्टम पण आहे मेन तर तेच विसरलो. कुशन्स आहेत, ऑप्शन्स आहे सीट कवर्स मिळतील. doors. परत आम्ही सीट कवर्स बनवून पण देतो आहे ना ते आपलं ते शॉप फॅक्टरीचंच बंद झालं आहे का चालू आहे. नाही चालू आहे, चालू आहे ना? manufacturing चालू आहे. मोशीमध्ये एक वैष्णव एंटरप्राइजेस म्हणून आमचं सीट कवर मॅन्युफॅक्चरिंगचं आहे तर तिथून सीट कवर्स पण मिळतील. ते पण एकदा कधीतरी वेळ मिळाला तर कवर करेल. हे आमचं शॉप आहे आता. ह्याचं लोकेशन आहे बालाजीनगर चाकणमध्ये. इंडियन ऑइल पंपाच्या समोरच आहे आमचं शॉप. तर कधी इथे आलात मी ॲड्रेस टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये या आमच्या शॉपचा तर नक्की या. माझं नाव नका सांगू डिस्काउंट काय मिळणार नाही आहे. काका हाणतील मला. काका गाडीत काम करत आहे तिथे पुढे ते आहेत माझे काका. चालू आहे त्यांचं म्युझिक सिस्टम बसवायचं काम सेलेरिओमध्ये. त्याचबरोबर बघा इथे असे हे पण ॲक्सेसरीज आहेत. मोबाईल चार्जरसुद्धा मिळतील पण चांगल्या क्वालिटीचं आहे. ह्यातलंच एक मला वाटतं मी गाडीत लावलेलं आहे आणि फास्ट चार्जिंग होते त्याच्याने. सगळ्या प्रकारचे म्युझिक सिस्टीम पण मिळतील टचस्क्रीन वगैरे. गाडीत काही लोक बघा असे मॅट पण टाकतात. गाडीत असे मॅट्स पण मिळतील तुम्हाला टाकायला. काहींना हाऊस असते मॅट्स टाकायची ते पण मिळतील. रिजनेबल रेट्स आहेत. फक्त डिस्काउंट मागू नका माझे काका मला मारून टाकतील. तर आपले 2 मेन काम करायचे आहेत आज आपल्याला. एक म्हणजे गाडीचे फोगलॅम्प चालू करायचे आहेत आणि दुसरं म्हणजे गाडी स्टार्ट होत नाही आहे ती एक गोष्ट बघायची. मित्रांनो फोगलॅम्पचं काम झालं आहे. काहीतरी उलटे पालटे वायरिंग केलेल्या होत्या गॅरेजवाल्याने त्याच्यामुळं फोगलॅम्प चालू झाला. आता हेडलॅम्पचं ॲक्च्युली जे पार्किंग बल्ब असतात ना हेडलाईटमध्ये जे आपण नाही का लाईट एक स्विच फिरवतो तेव्हा पार्किंग बल्ब चालू होतो आणि मग अजून एक स्विच फिरवल्यावर मेन हेडलॅम्प चालू होतो राईट. तर तो पार्किंग बल्ब जो आहे तो चालू होत नाही आहे गाडीचा खूप दिवसापासनं. तर तो बल्ब चेंज करतायत. बस एवढं झालं की मी निघेन. गाडी स्टार्ट होत नाही आहे तो प्रॉब्लेम बॅटरीचा आहे. तर जे बॅटरीचा इश्यू आहे ते बघू नंतर सॉल्व्ह होईल. आता एवढं झालं की घराकडं निघतो. बॅटरीचा जो इश्यू झाला आहे आत्ता गाडीत तर काकाने मला लोकेशन सांगितलं आहे. तर बघू तिथं किती वेळ लागतो. मे बी ते नवीन बॅटरी टाकून चेक करतील की नक्की बॅटरीचाच प्रॉब्लेम आहे. कारण स्टार्टर खूप वेळ घेते गाडी. खूप वेळ असं की होल्ड करून ठेवावं लागते तेव्हा गाडी स्टार्ट होते. काकाने पण चेक केलं ते. सो बघतो तिथे गॅरेजवर जातो आणि अपडेट देतो तुम्हाला नाही का. बाय. बॅटरी रिप्लेस होती आहे कारण बॅटरीचा इश्यू होता आमच्या गाडीच्या. ती आहे जुनी बॅटरी ही आहे नवीन. आता आम्ही बॅटरीला रजिस्टर करतो आहे मग काय प्रॉब्लेम नाही येणार गाडीत. नवीन बॅटरी टाकली तर आता म्हणजे गाडी लगेच स्टार्ट झाली शिकविक. सो टेन्शन नाही. पण आता प्रॉब्लेम हा झाला आहे की गाडीचा जो टेप आहे तो आता कोड मागतो. सो मी कोड टाकायचे प्रयत्न करतो आहे पण ते टाकल्याच्या नंतर काही पुढे म्हणजे प्रोसेसच करत नाही आहे. इंटर वगैरे दाबून सुद्धा. आता काकांकडे चाललो आहे मी परत. ॲक्च्युली मी चाकणमध्येच आहे. थांबा जरा काकांच्या दुकानावर पोचतो आणि मग बोलतो. बाय बाय. A few moments later. मित्रांनो आता निघालो आहे फायनली मी घरी. टेपचा पण इश्यू सॉल्व्ह झाला आहे. तर आता मी चला थोड्या वेळाने भेटतो. जरा गाडीवर कॉन्सन्ट्रेट करतो. बाय. मित्रांनो आत्ता मी पोचलो आहे आळंदी घाटामध्ये. खूप मस्त झाला आहे हा रस्ता आधीपेक्षा. असं स्मूथ चालतं. जाताना पण ॲक्च्युली मी इकडनंच गेलो होतो पण मी काही शूट नाही केलं. म्हटलं पटापटा पोचायचं होतं दुकानावर आमच्या. सो आता हा आळंदीचा घाट. पण जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा हा घाट खूप छान दिसतो ॲक्च्युली. ट्रकचा जोर लागला आहे. फुल 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 भरलेले ट्रक्स त्याच्यामुळे जोर लागतो आहे त्यांचा. चला थोडं कुठंतरी ना ऊसाचा रस पितो मी. चलो बाय बाय. A few moments later. तर मित्रांनो ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो. ऊसाचा रस पिऊन झाला आहे माझा. मस्त होता. आणि आता ॲक्च्युली वाजलेत बघा किती वाजलेत 4 वाजलेत. मी सकाळी काहीतरी 11:30 पावणे 12ला बाहेर पडलो होतो घराच्या. तेव्हापासून मी बाहेरच आहे. सो पटकन घरी पोचतो. अजून 4 वाजलेत म्हटलं अजून दिवस आहे थोडासा आणि थोड्या वेळात भेटतो. बाय. मित्रांनो आलो आहे घरी मी मागाशीच. आता ॲक्च्युली गाडीसुद्धा वॉश करायची राहिली आहे कारण वेळच नाही मिळाला. आणि आता थोड्या वेळात मी जाणार आहे. माझी मैत्रीण आहे तिचं लग्न आहे 3 तारखेला. तिला भेटायला जायचं आहे. लग्नाला पण जाणारच आहे मी. कितीतरी वर्ष झाली भेटवलं त्यामुळे तिला भेटायला जायचं आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही पाहणार तोपर्यंत तिचं लग्नसुद्धा झालं असेल. थोडंसं लेट चालला आहे माझा कार्यक्रम पण काय नाही करू शकत. जसा वेळ मिळेल तसं एडिटिंग चालू आहे माझी. ही गाडी घेऊन जाईल तिकडे लावायची आहे मला
काकांच्या इथे आणि मग त्याच्यानंतर मी येईल तिकडनं आल्टो घेऊन. सो बघू ब्लॉग तेव्हाच एंड करेल. 2000 years later. मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर त्या मैत्रिणीला भेटलो ॲक्च्युली मी. आणि म्हणजे वेळ कसा गेला गप्पांमध्ये कळालंच नाही मला. आता ॲक्च्युली वाजलेत 11:15. मी गेलो म्हणजे घरून निघालो होतो 8:30 वाजता तिथं जायला, पण मला 9:15 ट्रॅफिकमुळे वाजले. आणि त्याच्यानंतर तिला भेटलो, गप्पा टप्पा झाल्या आणि तिथून एक 10:15 वाजता मी तिथून निघालो. टेरेनो घरी लावली, अल्टो घेतली. आता मी घराकडे निघालो. 1-2 मिनिटात मी घरी पोहोचेल, पण बराच उशीर झाला. सो हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर जर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप जास्त कंटेंट येत राहतील, येणार आहेत. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.